नमस्कार, मी श्रद्धा प्रथमेश ऐवळे, एक भावनिक कथाकथन करणारी निर्माती. आज आपण भेट देणार आहोत एका अशा देशाला जो छोटा आहे, पण त्याचं सौंदर्य, इतिहास आणि संस्कृती अफाट आहे. लिचेनस्टाईन. युरोपच्या हृदयात वसलेला लिचेनस्टाईन, एक देश जो स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया यांच्या मध्ये आहे. फक्त 160 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ, पण जगातल्या सर्वात श्रीमंत देशांपैकी एक. राजधानी वाडूज. लोकसंख्या फक्त 78,000. हा देश डबली लँडलॉक्ड आहे, म्हणजे समुद्रापासून पूर्णपणे दूर आणि त्याच्या शेजारील देशांनाही समुद्र नाही. 1719 मध्ये लिचेनस्टाईनला पवित्र रोमन साम्राज्याचा भाग म्हणून मान्यता मिळाली. आजही इथे राजघराणा आहे, प्रिन्स ऑफ लिचेनस्टाईन. दुसऱ्या महायुद्धात तटस्थ राहून देशाने आपली शांतता आणि समृद्धी टिकवली. बँकिंग, फायनान्स आणि हायटेक इंडस्ट्री लिचेनस्टाईनची ओळख. प्रति व्यक्ती उत्पन्न जगात सर्वाधिक. इथे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. एक छोटा देश, पण मोठ्या स्वप्नांची भूमी. संगीत, कला आणि परंपरा लिचेनस्टाईनच्या जीवनशैलीचा भाग. ट्रॅक्टन, पारंपरिक पोशाख, ब्रास बँड्स आणि लोकनृत्य. खाण्याच्या बाबतीत चीज, ब्रेड आणि स्थानिक वाईन यांचा समावेश. लोक साधे, पण संस्कृती समृद्ध. वाडूज कॅसल, राजघराण्याचं निवासस्थान. लिक्टनस्टाईन नॅशनल म्युझियम, इतिहासाची झलक. आर्ट म्युझियम, आधुनिक कलेचा संगम. अल्प्स पर्वतांमध्ये ट्रेकिंग, स्कीइंग आणि सायकलिंग. साहस आणि सौंदर्य यांचा मिलाफ. क्राईम रेट जवळपास 0, जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक. टॅक्स फ्री शॉपिंग, पर्यटकांसाठी आकर्षण. शिक्षण आणि आरोग्य सेवा उच्च दर्जाची. एक देश जो छोटा आहे, पण जगाला मोठा संदेश देतो. शांतता, समृद्धी आणि संस्कृती. तर मित्रांनो, लिचेनस्टाईनचा हा भावनिक प्रवास तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका अनोख्या देशाच्या गोष्टीसह.